आहोत। अमरावती जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल भागातल्या मेळघाटातल्या समस्या जाणून घेऊन प्रशासन आणि गावकऱ्यांमधली दरी कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे एक दिवस मेळघाटासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे। या उपक्रमांतर्गत 100 अधिकाऱ्यांच्या पथकांनी तिथल्या गावकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि यानंतर या गावांमध्ये शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत। पाहूया याबाबतचा एक वृत्तांत। मेळघाटात राज्य व केंद्र सरकारद्वारे विविध ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी शासन पातळीवर अनेक प्रयत्न करण्यात येतात। जिल्हा प्रशासनाचे विविध विभागांचे अधिकारी मेळघाटात पोहोचले आहेत। त्यासाठी वेगवेगळ्या 10 विभागातील 100 अधिकाऱ्यांची पथकं तयार करून 100 गावांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला। हे पथक गावातील वेगवेगळ्या संस्थांना भेटी देऊन गावामधील वेगवेगळ्या समस्या सोडवण्याबाबतचे उपाय याचा अहवाल सादर करतील। एक दिवस मेळघाटासाठी या उपक्रमाअंतर्गत हे पथक आरोग्य, शिक्षण, वीज, पाणी, रस्ते या बाबींचा अभ्यास करून नोंद करणार आहेत। या उपक्रमाचा चिखलदरा तालुक्यातील कोहना या गावात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी शुभारंभ केला। एक दिवस मेळघाटासाठी या अभिनव उपक्रमातून अनेक चांगल्या बाबी पुढे येऊन यावरच्या उपाययोजना करता येतील असं जिल्हाधिकारी म्हणाले। सर्वात प्रथम गावात जाऊन त्यांना जे बेसिक बाबी आहेत त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे की गावात पाणी पुरवठ्याची व्यवस्था काय आहे, पाणी पुरवठ्याची जर आहे व्यवस्था तर त्याच्यात देखरेख व्यवस्थित केली जाते की नाही केली जाते, ब्लिचिंग पावडर टाकला जाते की नाही टाकला जाते। कारण की सध्या मान्सूनचा काळ आहे, मान्सूनच्या काळामध्ये साथरोगची खूप प्रमाण मेळघाटमध्ये येत राहतात, ते होऊ नये त्यासाठी सुद्धा दक्षता घ्यायची आहे। दुसरं आहे की मेळघाटमध्ये बालमृत्यू, मातामृत्यूसुद्धा होत राहतात, त्यासाठी सुद्धा त्यांनी जाणून घ्यायची की काय समस्या आहे, लोकांच्या मनात काय भीती आहे किंवा जरी हे सगळे समस्या आली गावात तो लगेच PSCला किंवा उपकेंद्राला त्यांनी जायचं आहे आणि जर लोक जात नाही तर त्याचे काय कारण आहे तो हे सगळं गावाच्या लोकांकडून समजून घ्यायचं आहे। या व्यतिरिक्त मेळघाटमध्ये रस्त्याची समस्या आहे आणि घरकुल जर लोकांना पाहिजे किंवा शासकीय इतर लाभ पाहिजे, सध्या शासनाची मातुकांशी योजना, माझी लाडकी बहीण योजना हे सुद्धा आलेली आहे। या व्यतिरिक्त आयुष्मान भारत कार्ड, बाकी इतर सुद्धा बऱ्याच योजना आहे। ह्या योजनाचे लाभ लोकांना मिळतात की नाही मिळतात आणि आपली गाव पातळीवरची यंत्रणा ज्यांच्यावर जबाबदारी आहे की ह्याचा लाभ गावाचे लोकांना मिळाला पाहिजे ते ह्यासाठी दक्ष आहे आणि काम करत आहे की नाही करत आहे, हे सगळे विषय गावाचे लोकांकडून जाणून घ्यायचे आहे, जेणेकरून गावाचे जे लोक आहेत त्यांच्या मनातसुद्धा कॉन्फिडन्स आला पाहिजे की जर गाव पातळीवरचे जे आपले कर्मचारी ते काम करत नाही व्यवस्थित तरी अधिकारीगण इथे येणार आहे, व्हिजिट करणार आहे आणि गावाच्या लोकांकडून डायरेक्टली फीडबॅक घेणार आहे। नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा एक वेगळा प्रयत्न केला आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी यशपाल वरठे, अमरावती। केंद्र शासनाद्वारे देशभरात प्रधानमंत्री ड्रोन दीदी योजना